तर आज गेल्या वर्षभरापासून ज्ञानदान शिशी म्हणून आम्ही काही एक उपक्रम राबवत आहोत. तर गेल्या एका वर्षभरापासून आम्ही काही एक उपक्रम राबवत आहोत. त्याचा उद्देश असा आहे की इंग्रजी एक अवघडच विषय आहे, ती आपली काही मातृभाषा नाही आणि ती शिकत असताना विद्यार्थ्यांना लोडेड होऊ नये म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रम राबवतो, जेणेकरून त्याच्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट घेतला पाहिजे. आमच्याकडं वेगवेगळ्या बॅचेस येतात, म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून ठरवलं की बा आपण यांचा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवू, की यांची ओळख करून देऊ. कारण की भविष्यात बॅचेस कार्यकाळ संपला की सोडून जातात, पण आमच्या संगणकात, आमच्या YouTube चॅनलवरती यांची एक आठवण आमच्याकडे कायमची बनून राहावी, हा यामागचा आमचा मूळ उद्देश आहे. होऊ शकतं याच्यातलं कोणीतरी उद्या त्याला डॉक्टर बनेल, कोणी इंजिनियर होतील, कोणी विविध क्षेत्रात नामांकित व्यक्ती म्हणून वावरतील. तर तेव्हा त्यांना 10-15 वर्षानंतर YouTubeला त्यांचा छोटेपणाचा व्हिडिओ बघत तर त्यांच्या निश्चितच आठवणी जागृत होतील की आपणही कधी काळी या मुलांसोबत होतो. आणि मग ते विचार करतील की ती एक पर्टिक्युलर मुलगी पण आमच्या सोबत होती, पण ती आता कुठं असेल बा. किंवा हा विचार करेल की बा म्हणजे हा पण माझ्यासोबत होता, हा कुठं असेल. तर एक होईल ना, आता आम्ही पण फ्लॅशबॅक मध्ये माग बघतो तर आमच्या कॉलेजचे विद्यार्थी, आमचे शिक्षक किंवा कॉलेजमध्ये घालवलेली वेळ आम्हाला लक्षात येते, आठवणीत येते. काही आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत त्या काळातले, ते पाहिले की निश्चितच आम्ही त्या आठवणीमध्ये रमतो. तर हा एक उद्देश आहे. तर आम्ही आता सुरुवात केलेली आहे की जी कोणी बॅच येते यांना 1 महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही शूट करतो. असं नाही की लगे बॅच सुरू झाली आणि लगे आम्ही इंट्रोडक्शन करत नाही. आता या मुलांना जवळपास 1 महिना झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये आकलन होतं आपल्याला बा कोण कसं आहे. आता ही माझ्या बाजूला बसलेली आहे श्रावणी गोरख तावरे. ही सध्या 5वीला आहे ना. मागच्या वर्षी पण ही होती, या वर्षी पण आली. तिकडे शेतात राहते. मागच्या वर्षी जेव्हा मी प्री नवोदयचं इंट्रोडक्शन केलं होतं, तर हिच्यासाठी मी लिहिलेली एक कविता त्या व्हिडिओमध्ये मी वाचून दाखवली होती. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ निश्चित बघू शकता आणि ती कविता खास करून ऐकू शकता, जी श्रावणी आणि अक्षरासाठी लिहिली होती. खूप स्ट्रगल आहे हिचा खरं तर, आणि शेतातून येणारी ही एकमेव मुलगी. हिचे वडील रोज हिला ट्युशनच्या वेळेवरती मोटरसायकलवरती आणून सोडतात आणि ट्युशन संपलं की मग त्याच्या वडिलांना फोन केला की ते परत हिला न्यायला येते. म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याचदा की बाबा आजकाल पालक मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही, तर तसं अजिबात नाही. आता काळ बदललेला आहे. आता मुला मुलींमध्ये भेदभाव ही संकल्पना संपत चाललेली आहे. आता आम्ही तर ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागातली संपली म्हणजे ती आता पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्यांना म्हणतो त्या दिशेनंच खरं हे झालेलं आहे. हिचे वडील खूप हिच्यासाठी मेहनत घेतात. ही सुद्धा मागच्या वर्षीच्या बॅच मध्ये दुसऱ्या मुलांसोबत ती थोडी गोंधळलेली होती, पण यावेळी जेव्हा ती आली तर ती दुसऱ्यांदा आली. म्हणजे ही रूम हे वातावरण त्यासाठी ऑलरेडी फॅमिलियर होतं, म्हणून यावर्षी ती खूप कॉन्फिडन्सनं वागते आहे. म्हणजे तर तिच्या वागण्यात खूप बदल झालेला आहे आणि ती मुळात एक हुशार विद्यार्थिनी आहे. फक्त मागच्या वर्षी त्या मुलांमुळं ही थोडी मागे राहिली. आता ती खूप चांगलं करते. ही तिच्या बाजूला आहे श्रुती अमोल टोपे. ही पण 5वीला आहे आणि आमच्या शेजारच्या नागोण्याच्या वाडी गावची ती मुलगी आहे. मागच्या वर्षी ती त्यांच्याच गावातील 4थी पर्यंत शाळा आहे तिथं होती. आता यावर्षी आमच्या कानडगावला तिनं प्रवेश घेतलेला आहे आणि आता 1 महिनाभरापूर्वी ती ट्युशनला येते म्हणून आली आणि मग एक बॅचची ती सहभागी झालेली आहे. सुरुवातीचा काही काळ थोडी गोंधळली होती, 10-15 दिवस, परंतु नंतर नंतर तिला समजत गेलं आणि आता बऱ्याचपैकी कॉन्फिडन्सनं ती करते आहे. ती तिच्या बाजूला आहे शीतल विठ्ठल रोडी. ती 6वीला आहे. खरं तर आमची ज्ञानदान शिशी म्हणून आमची जाहिरात नाही. आम्ही कोणालाही, पालकांना नाही, मुलांना नाही, या असं म्हणत नाही. पण जेव्हा या मुलींची बॅच सुरू झाली
तर हिची आई काही ऑनलाईन कामानिमित्त घरी आले असता मी त्यांना म्हटलो, बुवा तुमच्या वाडीच्या मुली येतात, शीतलला पण पाठवा. आणि मग शीतल सुद्धा यांच्यासोबत यायला लागली. ती ओव्हर कॉन्फिडंट विद्यार्थिनी आहे, हुशार आहे. तिला वाटतं आपण जिंकू, आणि ज्या दिवशी वाटतं आपण जिंकू नेमकं तीच त्या दिवशी हारते. खूप हुशार आहे, कारण की ती रोडी आहे आणि आम्ही रोडींचं खूप प्रशंसा करतो. कारण की आतापर्यंत 3-4 रोडींच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून एवढंच निष्पन्न झालेलं आहे, की रोडी हे मुलं खूप अभ्यास करतात. खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला खूप सिरियस घेतात. शाळा म्हणलं तर शाळेला, ट्युशन म्हणलं तर ट्युशनला. म्हणजे कुठंच ते कमी पडत नाही. त्यांना दिलेला अभ्यासक्रम अत्यंत भारी ते करतात. तर मला खूप म्हणजे पुढं-पुढं ह्या मुलीचं खूप भविष्य आहे. आता ती बेसिक ग्रुपमध्ये भविष्यात इथं आता पुढं-पुढं आम्ही तिला आणखी सुद्धा जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू. तिचा एक भाऊ सध्या अग्निवीरमध्ये भारतीय सैन्यात दाखल झालेला आहे. तिची दुसरी बहीण सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये आहे. तिची तिसरी बहीण जी आहे ती स्टेनो करते आहे मोठ्या शहरामध्ये. तर एकूणच यांच्या घराला म्हणजे शैक्षणिक वातावरण लाभलेलं आहे. हालांकी सामान्य शेतकरी कुटुंबातले असले तरी एक त्यांच्या घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकामध्ये एक चढाओढ लागलेली. तिचा भाऊ सार्थक रोडी सुद्धा मागच्या वर्षी आमच्या 10th बॅचचा विद्यार्थी झालेला आहे. तो सुद्धा अतिशय शांत, खूप हुशार विद्यार्थी आहे. तर शीतल एक चांगली गुणी विद्यार्थिनी आहे. हिच्या बाजूला ही आहे दर्शना सतीश तावरे, ती 3रीला आहे. खरं तर आमची खाली पण एक बॅच सुरू आहे सकाळची. ती नवोदय फाउंडेशन आम्ही तिला नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3रीचे आणि 4थीचे विद्यार्थी आहे. तर ही दर्शना आणि हा अम्मार हे दोन्ही त्या बॅचचे विद्यार्थी आहे. पण तिकडं त्यांना बेसिक समजलं नाही म्हणून आम्ही त्यांना इकडं आणलेलं आहे. आणि इकडं म्हणजे इकडे यामुळे आणलं की 3रीचे विद्यार्थी जेव्हा 5वी 6वीच्या मुलींसोबत बसतील तर त्यांच्यामध्ये थोडं-थोडं त्यांना यांच्या सिनियरिटीतून शिकायला मिळेल आणि त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. ती सगळ्यात शेवटी दिसते ती आहे दिव्या भानुदास टोपे. आणि ह्या बॅचचं इंटरेस्टिंग स्टार्टिंग तुम्हाला सांगतो. दिव्या आणि हा सर्वज्ञ हे पाचोडच्या एका शाळेमध्ये होते आणि जवळपास तिकडं 2-2.5 महिने काढले. आता त्यांना इकडं गावात यायचं होतं. तर त्यांना मग ते म्हणले की बाबा हिचे वडील की आता आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना गावात आणायचंय. आम्ही गावात आणतो पण तुम्हाला त्यांचं ट्युशन घ्यावं लागेल. आता मी म्हणलं आता ह्यांना नवोदयला बसायचं. म्हणलं नवोदय तर आमचं सेक्शन नाही, पण तरी सुद्धा बेसिक का होईना पण आम्ही हिला ट्युशनला घेऊ. आणि ही जी मुलं दिसतायत हे मुलं फक्त या दिव्यामुळे इथं आहेत. कारण की तिच्या वडिलांना सांगितलं होतं घेऊ आणि म्हणून तिला घेणंच होतं आणि तिच्यासाठी मग हे सगळे मुलं आज इथं दिसतायत. दिव्या म्हणजे हुशार आहे, पण कधी-कधी खूप थोडं मागं पडते. तशी एक जिद्द असावी लागते ना, की मला जिंकायचंच आहे. अशी जिद्द ठेवून येते आणि हारले की मग म्हणते चला हारले तर हारले. तर भविष्यात तिनं चांगलं करावं. भविष्यातली आमची 10th बॅचची ती विद्यार्थिनी चांगली विद्यार्थिनी ठरेल. कारण ती शिस्तभंग वगैरे करत नाही. आम्हाला ते विद्यार्थी प्रचंड आवडतात. ठीक आहे, तुम्हाला थोडं एखादा टॉपिक नाही समजलं तर चालतंय. पण कोणत्याही किमतीवर आम्ही शिस्तभंग खपवून घेत नाही. दिव्याची एक चांगली गोष्ट आहे की ती अजिबात शिस्तभंग करत नाही. इतर विद्यार्थी शिस्तभंग करत असतील तर ती त्यांनाही ओरडते की बाबा शिस्तभंग करू नका. तशी जी श्रुती आहे, श्रुती म्हणजे आमच्या मॉनिटर पण राहिलेली आहे आणि तिला सुद्धा मुलांनी शिस्तभंग केलेली अजिबात आवडत नाही. एक चांगला गुण या विद्यार्थ्यांमध्ये मला दिसतो. इकडं मुलांचं इंट्रोडक्शन घेऊ आपण आता. हा आहे शिवराज गोकुळ तावरे. हा 6वीला आहे. 6वीला आहे ना. मागच्या वर्षी पण आमच्या एका बेसिक बॅचचा विद्यार्थी होता. पण मागच्या वर्षी अजिबात जमलं नाही. सर्वात मागं राहिला आणि मग यावर्षी पुन्हा घेतलं. पण जेव्हा यावर्षी आला तर त्याच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो द्विगुणित झालेला आहे. म्हणजे डबल झालेला आहे. आता तो रोजच 30 पैकी 30 घेण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वेळेला 29 पडले तर प्रचंड नाराज होतो वगैरे. एक चांगला गुण आहे. तर भविष्यात सुद्धा याला जास्तीत जास्त पुढं कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहेत. हा त्याच्या बाजूला आहे आदित्य आलुरे. खरं तर मागच्या वर्षी जेव्हा आम्ही 10th बॅचसाठी ऑडिशन घेत होतो त्याच्यात हा आलेला होता. पण बेसिक एवढं कच्चं होतं म्हणून आम्ही
त्याला त्या बॅचमध्ये घ्यायला नकार दिला आणि मग कालांतराने त्याच्या घरून आलं व्हायला बेसिक बॅच वगैरे मध्ये बसवा आणि मग अशा प्रकारे या मुलींच्या बॅचमध्ये त्याला बसवण्यात आलेला आहे. 1 महिना झाला तरी सुद्धा आमच्या बॅचचा सगळ्यात कमजोर विद्यार्थी, वीक स्टुडंट आम्ही त्याला मानतो. 1 महिन्यानंतरही त्याच्या याच्यामध्ये फार प्रगती आम्हाला जाणवत नाही. पाढे असतील, पाढ्यामध्ये नाही किंवा आम्ही जे सध्या शिकत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा स्पेलिंग खूप मिस्टेक आणि अक्षरता तुम्ही आता बघितलं तर तुम्ही म्हणता मला पाहायचंच नाही आज. सकाळी सकाळी जर याचं अक्षर पाहिलं त्या माणसाचा दिवस खराब झाला म्हणून समजा, असं त्याचं अक्षर आहे. आम्ही रोज खाली लाल पेन लिहितं की अरे बाबा तुझ्या अक्षराकडे लक्ष दे. आता त्याला वाटलं दुसऱ्याच्या एखाद्या अक्षराकडे लक्ष दे म्हणून राहिले काय म्हणतो आपल्याला. अक्षराकडे म्हणजे हँडरायटिंग कडे लक्ष दे असं किमान रोजच आम्ही त्याला टाकत चाललो, परंतु काही बदल होत नाहीये. त्याला आम्ही हे पण सांगतो की तो 6वीला आहे. आता या काळामध्ये तुम्ही हँडरायटिंग मध्ये बदल करू शकता. भविष्यात तुम्ही 10वी 11वी गेल्यानंतर मात्र तुम्हाला तो बदल संभवत नाही, पण तो काही मनावर घेईना झालेला आहे. तर ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याला माझं एवढंच सांगणं आहे की बाबा तुला तुझं अक्षर बदलावं लागेल. अशा अक्षरासोबत जर तू 10वीला गेला तर फार फार 42 नाही 43% पडतील, कारण की 10वीच्या पर्सेंटेजेस मध्ये तुमचा हँडरायटिंगचा खूप मोठा खूप मेजर असा रोल असतो. त्याच्यामुळे तू याच्यावर लक्ष केंद्रित कर. अक्षर चांगलं गिरवण्याचा प्रयत्न केला आपल्या हातात आहे. आपण चांगलं करायचा प्रयत्न केला की ते चांगलं होतच. त्याच्यानंतर हा आहे मनोज. याला जेव्हा आम्ही ट्युशन मध्ये घेत होतो त्याच्या पालकाची इच्छा होती याला ट्युशन मध्ये घ्यावं आणि याची स्वतःची इच्छा होती बाबा मला ट्युशन लावायचं नाही. आमच्याकडे मुलं ट्युशन लावण्यासाठी रडतात, हा मला नाही लावायचं म्हणून रडत होता. पण याच्या वडिलांनी याला म्हणले तू कर 2-3 दिवस कर. आणि जेव्हा हा आला तर आम्ही काय करतो रोज जे शिकवतो त्याच्यावर 30 गुणांची टेस्ट घेतो. जो पहिला आला त्याला रोज एक पेन बक्षीस म्हणून दिला जातो. याने पहिल्या दिवशी पेन जिंकला आणि याला वाटलं की अरे आपण जिथं नाही म्हणत होतो तिथं आपल्या पाहिजे पेन भेटला. नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा पेन भेटला आणि नंतर मग त्याला जाणीव झाली की आपण जिंकू शकतो आणि इथं राहून म्हणजे आपला फायदाच हो राहिला आणि मग त्याने ट्युशनला कंटिन्यू केलं. आता सध्या तो जवळपास रोज 30 पैकी 30 गुण घेतो. कधी चिठ्ठी वगैरे म्हणजे नाव येत नाही, पण तो बऱ्यापैकी रेग्युलर त्याची परफॉर्मन्स आहे. हा आहे अम्मार, आमच्या घरचाच आहे. अतिशय विद्यार्थी हा. आम्ही याला खालच्या फाउंडेशन मध्ये नवोदय फाउंडेशन मध्ये बसवलं होतं. तिथं अजिबात काही जमलं नाही. मग तिथून त्याला इकडच्या बॅच मध्ये घेतलं. याचं सुद्धा अक्षर त्या आधी सारखंच आहे. आदित्यचं अक्षर आणि याचं अक्षर पाहिलं तर असं वाटतं यांचं तपासूच नाही आपण आता. असं वाटतं की यांचं नाही तपासलेलं बरं. आता हा तर आदित्य 6वीला आणि हा 3रीला आहे, म्हणजे हा तर आदित्यपेक्षा आणखी 3 वर्षांनी छोटा आहे. याला आम्ही रोज घरी सांगतो की बाबा अक्षर सुधरव, इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग, पण तो मनावर न घेतल्यामुळं वारंवार तशीच म्हणजे हँडरायटिंग होत राहिलेली. तर त्याला खूप आम्ही प्रयत्न करतो आहोत, परंतु विद्यार्थ्यांमध्ये काही उपजत गुण असावे लागतात. ते स्वतः एखाद्याकडे स्वतःचाच गुण असला की तो स्वतःच इम्प्रोव्हायझेशन आणतो. आपण किती सांगितलं त्याचा फार फरक पडतो असं मला वाटत नाही. असं झालेलं आहे. आणि शेवटी हा माझ्या बाजूला बसलेला आहे. आता तुम्ही हा फोटो बघा. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही खूप सारे उपक्रम राबवत राहतो. आमचा एक उपक्रम आहे म्हणजे आम्ही एक इंटेलेक्च्युअल गेम विद्यार्थ्यांसोबत खेळतो आणि त्याच्यामध्ये जो टॉप करतो त्याला आम्ही प्रशस्तीपत्र आणि मेडलनं हे करतो आणि त्याला नाव देतो आम्ही द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट ऑफ द बॅच. आणि आत्ता अशातच एक मागच्या आठवड्यामध्ये आमचा तो गेम झाला आणि त्याच्यामध्ये 10 पैकी 9 गुण मिळून याने ते बक्षीस जिंकलं. तर याच्या घरामध्ये ते प्रशस्तीपत्र आणि मेडल आहे. बघा जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना आपण लगेच ओळखू शकतो. जेव्हा फर्स्ट टाइम आलता त्याच दिवशी मी ओळखलं होतं आणि मी तुम्हाला आता पुन्हा आठवण करून देतो. हा पण रोडी आहे. रोडी आणि अभ्यास जणू काही समीकरणच आहे. ही पण एक रोडी, हा पण एक रोडी. तर हे दोन मिळून आता 5 विद्यार्थ्यांना शिकवण्याचा माझा म्हणजे अनुभव आहे. हे विद्यार्थी प्रचंड अभ्यास करतात, प्रचंड.
यांच्या घरी यांचं स्वतःचं कोणी मार्गदर्शक नाही, तरी सुद्धा हे सतत प्रथम कसे आपण येऊ, वर्गामध्ये प्रत्येक गोष्टीत आपण पुढे कसे राहू याचा प्रयत्न करतात. तर अशी आमची बॅच आहे सध्याची. आमचं ज्ञानदनशीची तुम्हाला माहितच आहे की आमचं मेन फोकस टेन्स बॅच आहे. आमची ओळखच टेन्स बॅच आहे. तर पण पालकांची इच्छा असते बा बेसिक तरी शिकवा, किमान यांची नावं म्हणजे लोकांची नावं लिहिता वाचता आली पाहिजे. टीव्ही वरती चित्रपटांची नावं, मालिकांची नावं किंवा पुस्तकामधली हे यांना वाचन क्षमता वाढावी म्हणून मग आम्ही 2 महिन्याचा बेसिक कोर्स आमचा आहे तो आम्ही घेतो. आता यांना 1 महिना झालेला आहे आणि आणखी आता 15-20 दिवस आमचे काही नियम संपले मग परीक्षा घेऊन यांचा तो अभ्यासक्रम संपेल. आणि मग याच्यामध्ये 5वीचे काही विद्यार्थी आहेत, जसं की सर्वज्ञ एक आहे, दिव्या एक आहे, श्रुती आहे आणि श्रावणी आहे. यांना आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यानंतर पुन्हा मग नवोदयकडे घेऊन जाणार, कारण आता 25-26 जानेवारीच्या अगोदर यांची नवोदयाची परीक्षा होणार आहे. आता नवोदयचा तर आमचा विषय नाहीच आहे, परंतु आता यांना इथं गावात पण दुसरं नवोदयचा पर्याय नाही. शाळा शिकवते ते चांगले शिकवते, पण तसं की क्लासेस म्हणतो आपण ते नाही. मग आता आमच्याकडून थोडाफार जो काय हातभार 1-1.5 महिना दिवाळीनंतर लावता येईल तो निश्चित आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशी ही बॅच आहे. अतिशय गुणी मुलं आहेत. खेड्याच्या मुलांमध्ये, ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये फक्त जिंकण्याची जाणीव निर्माण करून द्यायचं काम आम्ही करतो. म्हणूनच चित्रकला स्पर्धा किंवा हा इंटेलेक्च्युअल गेम किंवा रांगोळी स्पर्धा किंवा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा त्या विविध स्पर्धा आम्ही घेतो. त्यांना बक्षीस देऊन त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा शुद्ध लेखन स्पर्धा पडली, त्यात श्रुतीचा 1 नंबर आला. हा फोटो बघा. किंवा कशात आला आणखी चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आला. गांधी जयंती निमित्त आम्ही स्पर्धा घेतली 2 ऑक्टोबरला आणि गांधीजींचं अतिशय चांगले चित्र त्याच्या संकल्पनेतून तिनं रेखाटलं आणि त्याचा प्रथम क्रमांक आला. त्याच्यानंतर ही दिव्य आहे, हिचा रांगोळीत आला. म्हणजे अभ्यासाबरोबर इतर काहीतरी उपक्रम घ्यायचे, त्यांना बक्षीस द्यायचे. बक्षिसामध्ये सुद्धा एक खूप मोठी ताकद आहे. साधा पेन असतो, पण इतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पेन भेटल्याचं समाधान म्हणजे हे विद्यार्थी अक्षरशः जल्लोष करतात आणि तो त्यांचा जल्लोष पाहण्याची आता आम्हाला सवय पडली. म्हणून आम्ही अधिकाधिक यांना कसं मोटिवेट करता येईल व कसं यांना पुढे घेऊन जाता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या दोन्ही गावामध्ये सध्या घडीला खूप चांगले विद्यार्थी आहेत. खारीचा वाटा आम्हाला उचलायचा की यांनी एका मोठ्या पदावरती जावं आणि यांचा सत्कार होत असताना त्या सत्काराला आम्ही उपस्थित राहावं अशी ज्ञानदेन सीसी म्हणून आमची इच्छा आहे. हे खूप चांगले विद्यार्थी आहेत. आमच्या हातून यांचं फाउंडेशन होतंय याचा मला आनंद आहे. आणि आतापर्यंत 1 महिन्याच्या म्हणजे आमच्या याच्यामध्ये आदित्य आलुरे आणि हा अम्मार वगळता सगळेच विद्यार्थी खूप चांगले. नवोदयमध्ये दर्शना एकदम सगळ्यात मागं होती. आता या बॅचमध्ये सगळ्यात पुढं सगळ्यात जास्त पेन वगैरे आता तिनं जिंकलेले आहेत. तर खूप भारी विद्यार्थी ते. यांचे घरचे पण खूप चांगले म्हणजे पालक आहेत. सगळ्यांना वाटतं आपल्या मुलांनी शिकावं. प्रत्येकाचा आम्ही रोज मार्क टाकतो. एखाद दिवशी जर मार्क नाही टाकले तर मग पालक विचारतात आज नाही मार्क आले. म्हणजे त्यांना पण आता सवय पडली की आम्हाला बघायचं आमच्या मुलाचा आजचा परफॉर्मन्स कसा होता. आज आमच्या मुलाला 30 पैकी एकूण किती मार्क पडलेले आहेत. म्हणजे याच्यातून चांगली एक समाधानकारक गोष्ट काय आहे, एक खूप पॉझिटिव्ह इंडिकेशन आहे कानडगाव नागोनजवाडीसाठी की ह्या मुलांच्या पालकांमध्ये सुद्धा आता एक शैक्षणिक जागृती आलेली आहे. आणि हीच एक गोष्ट होती. एक 30-32 वर्षापूर्वी आमचे मायबाप, शेतकरी मायबाप, दुष्काळाने पोळलेले मायबाप, गरिबीनं झुंजलेले आमचे मायबाप, त्यांनी कसा बसा तारेवरची कसरत करून स्वतःचा संसाराचा गाडा हाकला. त्याच्यात आम्ही शैक्षणिक बाबतीत वंचित राहिलो. पण आता जी नवीन पिढी आहे, जे नवीन मुलं आहेत, ज्यांची ही मुलं आहेत, त्या पालकांमध्ये एक कमालीची शैक्षणिक जाणीव आहे. कमालीची आपल्या मुलांबद्दल काही करायला त्यांची तयारी आहे. त्यांना भारी भारी पेन आणून द्यायची तयारी आहे. त्यांना चांगलं रजिस्टर, शैक्षणिक साहित्य आणून द्यायची तयारी आहे. आता जसं मी श्रावणीचं सांगितलं की हिचे वडील रोज मेहनत घेतात. हालाकी त्यांचं काम सोडून हिला आणताना त्यांना प्रचंड वेदना होत असतील, त्यांचं काम अडत असेल, तरी सुद्धा ते बिलकुल न जुमानता हिच्यासाठी मेहनत करू लागलेले.
म्हणून आता तुझं बी काम काय आहे की आपले घरचे आपल्यासाठी एवढी मेहनत घेऊ लागले, आपलं काम काय आहे? अभ्यास केला पाहिजे. आपल्याला पेन भेटल्यानंतर आईला आनंद होत असेल ना, किंवा वडिलांना आनंद होत असेल की चला बाबा आपण जी मेहनत घेऊन राहिलो ती वाया जाय ना आपली, आपली मुलगी काहीतरी चांगलं करू राहिली. त्यांना पण व्हॉट्सअपवरती श्रावणी गौरव तावरे या नावासमोर 30 पैकी 30 पडले. त्यांना पण वाटत झालं की नाही नाही, आपली जी धडपड आहे ती आता वाया नाही चालली. पण जेव्हा त्याच पालकांना 30 पैकी 14 मार्क दिसत असतील तर त्यांना वेदना होत असतील की अरे आपला मुलगा काही बरोबर करीना. बघा, तुम्ही सगळे खूप चांगले विद्यार्थी आहेत. तुम्ही उद्याच्याला आपले जे विविध कोर्सेस आहेत त्याचा भाग तुम्ही बनाल. तोपर्यंत चांगलं करा. जसं मी काल परवा सांगितलं होतं की काही मुलांमध्ये शाळा बुडवण्याची एक खूप वाईट म्हणजे सवय आहे, ती सोडून द्या. कोणत्याच किमतीवर शाळा बुडवू नका. माझ्या असं लक्षात आलंय की मुलं रोज ट्युशनला तर येऊ लागले, पण रोज शाळेत नाही चालले. काय तर म्हणले आज हे होतं, काय तर म्हणे आमच्या घरी दसरा होता, काय तर म्हणे आमच्या घरी पाहुणे येत होते. अरे पाहुणे आले तुमचे घरचे सांभाळते ना, तुमचा आणि पाहुण्यांचा काय संबंध आहे? दसरा तुमची आई आजी काढल, तुमचं काय करायचं दसऱ्याला? अरे तुमचा दसरा म्हणजे शाळा आहे. तुमचे पाहुण्याचं काय करायचं तुम्हाला? तुमचे वर्गातले पिरियड, तुमची शाळा. बघा, तुम्ही एक दिवस शाळा बुडवली आणि आता शाळेमध्ये जे शिकवलं ते तुम्हाला जमणार आहे का? नाही जमत. आणि मग परीक्षा आली की मग आपण त्यात करणार आहे चांगलं? नाही करू शकत ना. त्याच्यामुळं ही शपथच घ्या की आम्ही एक दिवसही शाळा बुडवणार. पण एका स्थितीतच शाळा बुडवली गेली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही प्रचंड आजारी पडले. इतके आजारी पडले की तुम्हाला डॉक्टरने बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला आहे की बाबा तू आज आराम कर. नाही तर होतं काय माहितीये का, सकाळी सकाळी आपलं श्रुती झोपते, माझं खूप पोट दुखू राहिलं, मग सगळ्या मुलांना शाळेत जाऊ देते आणि लगी गेलं, पोटच संपलं. आता आता दिवसभर उड्या मारत बसते. त्या उड्या मारताना पोट दुखत नाही, पण शाळेत जायला पोट दुखत होतं. तसंच हिला काय झालं, नाही मग मला मळमळ होऊ राहिली. अरे कशाने मळमळ होऊ राहिली? झाली सोडली. काहून नाही आली शाळेत? नाही नाही म्हणून तिला वांट्या झाल्या. अरे वांट्या झाल्या तर काय होतं? मग वांट्या काय दिवसभर होणार आहेत का? याला काय झालं, ह्यो गेला नाही परवा, पण मग घासा दुखू राहिला. घासाचं का शाळा जाऊन का गायचं होतं का? म्हणून मला शाळात गाता येणार नाही. घासा दुखू राहिला, ह्यो काही बहाणा आहे? अरे ह्यो तर किती गेलेला बहाणा आहे. तो गेलाच नाही परवा. आम्ही याला विचारल्यावर काहून नाही गेला? मग घासा दुखू राहिला. अरे तू काय किशोर कुमार आहे की तिथं जाऊन तुला काहीतरी म्हणजे गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता? इतक्या छोट्या कारणावरून मला तर प्रचंड म्हणजे हसू आलं. रिडिक्युलस रिझन आहे की माझा घसा दुखू राहिला. असं नका करू. तुमचं इतकं दुखलं पाहिजे की तुम्हाला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरने दिला तरच शाळा बुडवायची. नाही तर काय होतं आपल्याकडं, आता फवारा मारायचा, म्हणले पाणी द्यायला चल माझ्यासोबत, गेले पाणी द्यायला. पाणी द्यायला त्यांना म्हणावं आमचं पाणी आम्हाला शाळेत द्यायचंय, तुम्ही तुमचा माणूस रोजान लावा. काय करा, रोजान लावा आणि तुम्ही पाणी द्या. काय होतं म्हणे आज कोणीतरी गेले, पप्पा तू आज शाळा माग जाय. अरे शाळा सोडून शेळ्या माग जायचं, त्यांना म्हणा ते घरी तुम्ही बांधा, त्यांना चारा वगैरे आणून टाका. माझी शेळी माझ्या कामाची नाही, माझी शाळा माझ्या कामाची आहे का नाही? नाही तर हा एक शिवराज आहे. आता याला शेतीचं लय प्रचंड, म्हणजे याला शिकायचंच नाही, याला करायची शेती. तर त्याच्यामुळे शेती कर, पण आधी शिक. नोकरी लागल्यावर तू 2-4 एकर उलटच शेती घेशील आणि ती एकदम मॉडर्न पद्धतीनं तू शेती करशील. आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे. शेती तर करायचीच आपल्याला, पण शेती करायची आपल्याला नोकरी लागून. रोटच इकडचे 10 एकर इकायचे, रोडवर 2 एकरच घ्यायचे, त्याला असं कुंपण मारायचं, तिथे ड्रॅगन फ्रूट लावायचे आणि लाखो रुपये कमवायचे. असं काहीतरी विचार केला पाहिजे. हा मनोज एक आहे. आता आमचं ज्ञानदेशी म्हणून एखाद्याला अभ्यासात कमी पडले तर चालतंय, शिस्तभंग नाही केली पाहिजे. आणि एका महिन्यामध्ये आढळलंय की सगळ्यात जास्त शिस्तभंग करणारा विद्यार्थी हा मनोज आहे. शिस्तभंग केली की आम्ही तात्काळ त्याला इलिमिनेट करतो. मागच्या वर्षी तर अख्खी एक बॅचच आम्ही इलिमिनेट केली होती. आता मनोजला आपण कालच इशारा दिलेला आहे की बाबा तू म्हणजे शिस्तभंग करू नको. जर याने शिस्तभंग सुरू ठेवली तर ह्यो अचानकच आपल्या इथून डिसअपिअर होईल, गायब होऊन जाईल. त्याच्यामुळं मनोज एक हुशार विद्यार्थी आहे. फक्त त्यांनी हे करू नये. शाळेच्या भिंतीवर काय लिहिलं असतं, हसा खेळा पण शिस्त पाळा, असं लिहिलं असतं की नाही?
हसायला बंदी नाही, खेळायला बंदी नाही, फक्त अपेक्षा विद्यार्थ्यांकडून काय असते, शिस्तीची, शिस्तच पाळायची बर का. तर असं तुम्ही सर्व मुलं कराल याची मला अपेक्षा आहे. पुढं पुन्हा तुम्ही सगळे मुलं टेन्स बॅचला यावं आणि पुन्हा एकदा त्या टेन्स बॅचची सुद्धा आपण असाच एक इंट्रोड्यूस व्हिडिओ शूट करावा आणि त्याच्यात आम्ही तुमची पुन्हा आठवण काढावी असं आम्हाला वाटतं. खूप अभ्यास करा, पुन्हा आपण